मित्रांनो, आपण याआधी माझे 2 व्हिडिओ बघितलेले आहेत. पहिला व्हिडिओ हा औपचारिक पत्रलेखनावरती आधारित होता. तर दुसरा व्हिडिओ बोलतो मराठी डॉक्टर नीलिमा गुंडी यांच्या पाठावर आधारित पूर्वार्ध होता. आज आपल्याला या पाठाच्या उत्तरार्धाचा विचार करायचा आहे. तत्पूर्वी आपण याच पाठाच्या पूर्वार्धाची थोडी उजळणी करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये डॉक्टर नीलिमा गुंडी यांची माहिती घेतलेलीच आहे. त्याचप्रमाणे हा पाठ भाषा विज्ञानावर आधारित असल्यामुळे त्यात भाषा अभ्यासाचा विचार केलेला आहे. या ठिकाणी आपण योग्य प्रकारचे क्रियापद वापरले नाही तर कशा प्रकारचे भाषिक विनोद निर्माण होतात, त्याचप्रमाणे वाक्प्रचाराला कोणता अर्थ लक्षात घेणे अभिप्रेत असते, तसेच क्रियापदाला अनुसरून नामाला योग्य प्रत्यय लावणे किती आवश्यक आहे, हे सर्व आपण या आधीच्या पाठात बघितले. आपण योग्य प्रकारचे क्रियापद वापरले नाही किंवा क्रियापदाला अनुसरून नामाला योग्य प्रकारचे प्रत्यय लावले नाही, वाक्प्रचाराचा वाच्यार्थ लक्षात घेतला तर अनेक प्रकारचे भाषिक विनोद निर्माण होऊ शकतात, हे आपण या आधीच्या भागामध्ये बघितले. हे सगळं अभ्यासत असताना वाक्प्रचाराला कोणता अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचा असतो ते बघत असताना आपण भाषेचे 3 अर्थ बघितले: वाच्यार्थ, लक्षार्थ आणि व्यंग्यार्थ. आपल्याला वाक्प्रचाराकरता लक्षार्थ हा लक्षात घ्यायचा असतो, वाच्यार्थ लक्षात घेऊन चालत नाही. मित्रांनो, या पाठामध्ये साधारणतः 5 ते 6 वाक्प्रचार घेऊन गेलेले आहेत. वाक्प्रचारावर आधारित आपल्या कृतीपत्रिकेमध्ये विभाग 4 भाषा अभ्यासाच्या अंगभूत अ विभागामध्ये 3रा प्रश्न 4 गुणांकरता असतो. या प्रश्नामध्ये आपल्याला वाक्प्रचाराचा अर्थ सांगून त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करायचा असतो. वाक्प्रचाराचा अर्थ अचूक सांगणे याला 1 गुण, तर त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करणे याला 1 गुण, असे 2 गुण आपल्याला मिळत असतात. एकूण साधारणतः 4 वाक्प्रचार आपल्याला त्यात दिलेले असतात. त्यापैकी 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा असतो. आपण जर योग्य प्रकारे वाक्प्रचाराचा अर्थ सांगितला आणि वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग केला तर आपल्याला 4ही गुण मिळू शकतात. मग या पाठामध्ये कोणकोणते वाक्प्रचार येऊन गेलेले आहेत? तर सर्वप्रथम पाकिट मारणे, म्हणजे शिधा पिणे, एखाद्याचे पैसे चोरी करणे किंवा पाकिट चोरी करणे म्हणजे पाकिट मारणे. दुसरा वाक्प्रचार आलेला आहे ताव मारणे, म्हणजे जेवणावरती ताव मारणे, पोटभर जेवण करणे. माशा मारणे, रिकाम टेकडे बसणे, रिकामे असणे या अर्थाने हा वाक्प्रचार आहे. कंठस्नान घालणे, म्हणजे गळा चिरून ठार मारणे. साधारणतः युद्धाविषयीच्या बातम्यांमध्ये आपण कंठस्नान घालणे हा वाक्प्रचार ऐकत असतो. खांद्याला खांदा देणे किंवा खांद्याला खांदा लावणे म्हणजे सहकार्य करणे असा त्या वाक्प्रचाराचा अर्थ आहे. तर अकलेचा कांदा असणे म्हणजे अतिशहाणा असणे, दीड शहाणा असणे असा या वाक्प्रचाराचा अर्थ आहे. मग एकदा का आपल्याला वाक्प्रचाराचा अर्थ समजला की आपण एखादं वाक्य घेऊन हा वाक्प्रचार त्यामध्ये टाकू शकतो आणि पूर्ण गुण मिळवू शकतो. मित्रांनो, आज आपल्याला बोलतो मराठीचा जो उत्तरार्ध बघायचा आहे त्याच्या प्रत्यक्ष वाचनाला, त्या पाठाच्या उतार्याला आपण सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी पुस्तकं काढा बरं.
पाठ दुसरा, पेज क्रमांक 3. सर्वांनी पुस्तकात लक्ष द्या. भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती शोधणे. यातून आपल्याला खूप नवीन माहिती मिळते. मोरांबा या शब्दातल्या मोराचा मयुराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी संबंध आहे. शब्दांची पाळीमुळे किती दूरवर पसरलेली असतात ते त्यातून कळते. कदर करणे असे आपण म्हणतो, तो वाक्प्रचार आहे. कद्र या अरबी शब्दापासून कदर म्हणजे गुणांची पारख हा शब्द आपण घेतला आहे. शब्दांच्या मुळाकडे गेलो की आपल्या चुका होत नाहीत. उदाहरणार्थ अनुसया असे नाव नसून ते अनसूया असे आहे. अन अधिक असूया अशी त्यातील संधी आहे. मनात असूया, असूया म्हणजे मत्सर नसलेली अशी ती अनुसया, हे कळल्यावर शब्द मनात पक्का रुजतो. तसेच जरा जर या संस्कृतमधून आलेल्या शब्दाचा अर्थ आहे वार्धक्याने विकल झालेला. यातील जचे उच्चार तालव्य म्हणजे ज आहे. तर जरा, थोडे, जर, कलाबूत या शब्दातील जचे उच्चार दंतमूलीय आहेत. दंतमूलीय म्हणजे जे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाचा वरच्या दातांच्या मुळांना स्पर्श होतो असे ध्वनी. उच्चारावरही अर्थ अवलंबून असतो. भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो, कोणत्या अक्षराशी शब्द तोडतो, या साऱ्यांना महत्त्व असते. सुतकताई हा शब्द जर सुतकताई असा लिहिला तर कसं वाटेल? तसंच अक्षरशः हा शब्द लिहिताना अक्षरशः असा कोणा मुलाचे नाव करून टाकणे बरोबर नाही. पुराणातील वांगी पुराणात या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणांमध्ये वांग्यांशी संबंधित काही गोष्ट आली आहे. हा शोध म्हणजे फुकट उद्योग ठरेल. तिथे मूळ म्हण होती, पुराणातली वानगी पुराणात. वानगी म्हणजे उदाहरणे, पण वानगी झाली वांगी आणि आपण शोधत राहिलो वांग्यांविषयीच्या गोष्टी, अशी फजिती होते. काही वेळा दोन शब्दरूपे सारखी असतात आणि ती चकवतात. उदाहरणार्थ, राजाचे कलेवर प्रेम होते. दुसरं उदाहरण, अपघातस्थळी कडेला एक कलेवर पडले होते. येथे पहिल्या वाक्यात कलेवर हे शब्दरूप कला या शब्दाची सप्तमी विभक्तीचे रूप आहे, तर दुसऱ्या वाक्यात कलेवर हे नाम असून त्याचा अर्थ शव असा आहे. आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली अशी शक्तिस्थळे जाणून घ्यायला हवीत. भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्या आईच्या ठिकाणी आहे. तिने आपल्या भावजीवनाला आकार दिला आहे. आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिला आहे. तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असायला हवे. त्यासाठी तिचे ज्ञानही आपण मिळवायला हवे. आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आतबाहेर असते. तिचे जीवनातले महत्त्वाचे स्थान कायम ठेवायला हवे. उदाहरणार्थ, आता पाऊस पडत आहे. पाऊस पडणे या घटनेविषयी दोन वाक्यातून कशी दोन प्रकारची प्रतिक्रिया देता येते ते पहा. पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वनमहोत्सवाला दाद दिली. सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले. अशी अनेक वाक्य तयार करता येतील. त्यातून भाव खुलत जातात. भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करत असते. त्यामुळे तिचे अर्थसौंदर्य कळल्यावरच आपण लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू, हे विसरून चालणार नाही. मित्रांनो, आपण आताच पाठाचे वाचन केले. त्यामध्ये व्युत्पत्ती कोशाचा उल्लेख आलेला आहे. मग आपल्याला इयत्ता 9वी मध्ये व्युत्पत्ती कोशावरती आधारित एक पाठ आलेला होता. तो तुम्ही सर्वांनी अभ्यासलेलाच आहे. तरी सुद्धा व्युत्पत्ती म्हणजे काय? तर व्युत्पत्ती म्हणजे शब्दांच्या अर्थाचे
किंवा शब्दांच्या मुळाचे ज्ञान. म्हणजे एकच शब्द अनेक अर्थांनी कसा वापरला जातो किंवा तो शब्द कोणत्या भाषेतून आपल्या मराठी भाषेत आलेला आहे, त्याची व्युत्पत्ती काय, तो निर्माण कसा झाला, तो स्त्रीलिंगी की पुल्लिंगी, अशा प्रकारे सर्व त्या शब्दाविषयीची माहिती ज्या पुस्तकात मिळते त्याला व्युत्पत्ती कोश असं म्हणतात. एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजे व्युत्पत्ती सांगणे. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तीचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश होय. आपली मराठी भाषा प्रवाही आहे. अनेक कारणांनी त्या मराठी भाषेत बदल होत असतात किंवा त्या मराठी भाषेतील काही शब्दांमध्ये बदल होत असतात. व्युत्पत्ती कोशात या बदलाचे मूळ कारण आपल्याला जाणून घेता येते किंवा त्यातून ते आपल्याला समजते. मित्रांनो, या ठिकाणी मोरांबा हा शब्द आपल्याला आलेला आहे. मोरांबा या शब्दाशी मोराचा तसा काही शब्द नाही, पण पूर्वीच्या काळी साखर निर्मिती भारतात फार कमी व्हायची. भारतात गुळ अधिक प्रमाणात आपण वापरायचो आणि त्या काळामध्ये मॉरिशसवरून साखर आपल्याकडे यायची आणि म्हणून त्या मॉरिशस शब्दावरून मोरांबा असा त्याचा शब्द पडलेला आहे. मग आपण अशा प्रकारे जर एखाद्या शब्दाची व्युत्पत्ती बघितली, त्याची निर्मिती बघितली, तर शब्दाची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात ते आपल्याला त्यावरून समजते. याआधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मराठी भाषेमध्ये अनेक भाषांतून शब्द आलेले आहेत. उदाहरणार्थ कर्णपासून कान, चक्रपासून चाक हे संस्कृतमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. तसेच आपण अनेक शब्द फारसी, अरबी, इंग्रजी यासारख्या भाषेतूनही घेतलेले आहेत. संगणकाच्या संबंधित अनेक शब्द आपण इंग्रजीतूनच घेतलेले आहेत. आपण सहजपणे बोलत असताना अनेक शब्द आपण इंग्रजीतले वापरतो. उदाहरणार्थ पंखा म्हणण्याऐवजी फॅन म्हणतो, टेबल, डस्टर, ब्लॅकबोर्ड, ग्रीन बोर्ड असे अनेक शब्द आपण न कळत मराठीमध्ये इंग्रजी भाषेतले वापरतो. त्याचप्रमाणे कदर करणे असं आपण म्हणतो, तो एक वाक्प्रचार आहे. कदर करणे हा शब्द आपण अरबी भाषेतून घेतला आहे. तो मूळ शब्द कद्र असा आहे. कद्र म्हणजे गुणांची पारख. शब्दांच्या मुळाकडे गेलो की आपल्या चुकाही होत नाही. त्याचप्रमाणे आपण अनेक वेळेला अनुसया असं म्हणतो, परंतु अनुसया हे चुकीचं आहे. मूळ शब्द आहे अनसूया, अनुसूया नव्हे, अनसूया. या शब्दाची फोड आपण जर केली तर अन अधिक असूया अशी होते. असूया या शब्दाचा अर्थ मत्सर असा आहे. म्हणजे जिच्याकडे मत्सर नाही, द्वेष बुद्धी नाही, अशी ती अनसूया. असा एकदा का अर्थ आपल्याला शब्दाचा समजला की तो शब्द आपल्या मनामध्ये पक्का रुजत असतो. त्याचप्रमाणे जरा जर हा एक दुसरा शब्द या ठिकाणी आलेला आहे. जरा जर हा शब्द संस्कृत मधून मराठीत आलेला आहे. जरा जर या शब्दाचा अर्थ वार्धक्याने विकल झालेला, थकलेला, अशक्त झालेला, विकल झालेला असा होतो. आता यामध्ये साधारणतः 3 ज चे उच्चार आलेले आहेत. आपण जर हा शब्द बघितला तर जरा जर या शब्दात 3 वेळेला ज चा उच्चार आलेला आहे. जरा जर या शब्दामध्ये ज चा जो उच्चार आहे तो तालव्य आहे. ज असा त्याचा उल्लेख करावा लागतो. जरा म्हणजे थोडे. जर कलाबुत या शब्दातील ज चे उच्चार दंतमुलीय आहे. आता तालव्य आणि दंतमुलीय असे 2 प्रकारचे ज चे उच्चार मी तुम्हाला सांगितले. पहिला जो जरा
जरा जर्जर या शब्दातील ज आहे, ज म्हणताना आपली जीभ ही टाळूला लागते ज, पण ज म्हणताना आपली जीभ दातांच्या मुळाला लागते, म्हणजे दंतमुलीय. ज आणि ज असे दोन भिन्न उच्चार आहेत. ज म्हणजे अर्धा ज, त्याला य असा उल्लेख तुम्ही जर ज चा केला तर आपली जीभ ही टाळूला लागते, म्हणून हा उच्चार तालव्य आहे असं आपण म्हणतो. आणि दंतमुलीय म्हणजे काय? ज्या वेळेला आपण एखादा शब्द उच्चारत असताना त्यामध्ये ज म्हणतो, त्यावेळेला ज चा उच्चार करताना आपल्या जिभेचं टोक हे दातांच्या मुळाशी लागतं, म्हणून त्याला दंतमुलीय असं म्हणतात. भाषा विज्ञानात, भाषा अभ्यासात आपले जी व्यंजन आहेत त्या सर्वांचे उल्लेख करताना, उच्चार करताना ते कोणत्या गटात मोडतात हे आपण बघू शकतो. काही स्वर हे ओष्ठ्य असतात, काही दंतमुलीय असतात, काही मृदू तालव्य असतात, काही तालव्य असतात. अशा अनेक विभागांमध्ये आपल्या या मराठी भाषेतले जे काही व्यंजन आहेत त्यांचं वर्गीकरण आपल्याला करता येतं. उच्चारावरही शब्दाचे अर्थ अवलंबून असतात. आपण जर चुकीचा उच्चार केला तर त्याचा अर्थही चुकीचा निघत असतो. भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो, कोणत्या अक्षराशी शब्द तोडतो या साऱ्यांना महत्व असते. आपण एक उदाहरण घेऊया. येथे थुंकू नये म्हणजे या ठिकाणी थुंकायचं नाही आहे असं तिथे सूचना दिलेली आहे, पण आपण त्याची फोड जर थोडी वेगळी आणि विचित्र केली, येथे थुंकू न ये, न ए मधला न आपण आधी घेतला आणि ये वेगळा घेतला तर या ठिकाणी थुंकून यायचं आहे असा त्याचा विरुद्ध अर्थ निर्माण होतो. म्हणजे आपण शब्द किंवा वाक्य जर योग्य प्रकारे तोडलं नाही तर अनर्थ होतो किंवा विनोद निर्माण होतो. दुसरं उदाहरण बघूया. मी चोरी करणार नाही, केल्यास मला शिक्षा द्यावी. करणार नाही बरोबर आहे ना, पण दुसऱ्या वाक्यात आपण जर म्हटलं मी चोरी करणार नाही, केल्यास शिक्षा द्यावी, म्हणजे विरुद्धार्थी वाक्य तयार होतो. म्हणून आपण शब्द किंवा वाक्य योग्य प्रकारे तोडलं पाहिजे, हे सुद्धा महत्वाचं असतं. सुतकताई हा शब्द आपण म्हणतो, पण सुतक अधिक ताई असे दोन शब्द वेगवेगळे केले तर ते बरोबर होणार नाही. अक्षरशः हा एकच शब्द आहे, पण अक्षर आणि शहा असे वेगवेगळे शब्द केले तर एखाद्या मुलाचं नाव होईल. आता आपण बऱ्याच वेळेला म्हणतो पुराणातली वांगी पुराण्यात. आता वांगी हा शब्द पुराण काळापासून आलेला आहे का असं बऱ्याच जणांना वाटतं. मग वांगी या भाजीचा उल्लेख पुराणात कसा बरा आला, म्हणून पुराण चालत बसणे किंवा पुराण वाचणे हे अगदी चुकीचं ठरेल. वांगी हा मूळ शब्द नाही, वानगी असा तो शब्द आहे. वानगी पासून तो वांगी झालेला आहे. वानगी या शब्दाचा अर्थ पुराणातली उदाहरणं किंवा पुराणातले दाखले असा होतो, पण वानगी या शब्दाचा अर्थ वांगी असा झाला आणि पुढे त्याचा अनर्थ झाला. तसंच सारखेच शब्द, एकसारखे शब्द पण अर्थ भिन्न असतात आणि आपल्याला कशा प्रकारे चकवतात याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी लेखिकेने दिलेलं आहे. 2 उदाहरणं दिली आहेत. पुस्तकात तुम्हाला ती बघायला मिळतील, म्हणून ती फलकावर लिहत नाही. राजाचे कलेवर प्रेम होते. कला म्हणजे काय? चित्रकला, संगीत, नाटक, अनेक जे कला आहेत त्या कलेवरती प्रेम होते. आणि दुसरं, अपघात स्थळी कडेला एक कलेवर पडले होते. कलेवर या शब्दाचा अर्थ या ठिकाणी दुसऱ्या वाक्यात शव असा घेतलेला आहे. त्याचप्रमाणे सूत आणि सूत या 2 शब्दांचे भिन्न अर्थ आहेत. एका सूतचा अर्थ हा पुत्र, मुलगा असा होतो, तर दुसऱ्या सूतचा अर्थ आपण कापसापासून तयार केलेला धागा असा होतो. आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली या प्रकारची शक्तिस्थळं आपल्याला जाणून घ्यायला जमायला पाहिजे. आपण आपल्या भाषेचा योग्य सन्मान राखायला पाहिजे.
आपण बऱ्याच वेळेला न आणि न यांची गल्लत करतो. आणि काय होतं, पाणी म्हटलं काय आणि पाणी म्हटलं काय एकच आहे असं आपण सर्रास म्हणतो, पण ते मित्रांनो योग्य नाही. आपण आपल्या भाषेचा सन्मान राखायला हवा. आपल्या घरीदारी आपण जी मराठी भाषा बोलत असतो ती आपल्या आईच्या ठिकाणी आहे. तिने आपल्या भावजीवनाला आकार दिलेला आहे. आपण आपल्या भावभावना, आपल्या मनात येणारे भाव हे भाषेद्वारेच व्यक्त करत असतो. तिने आपल्या जीवनाला आधार दिलेला आहे आणि म्हणून आपल्या भाषेशी, मातृभाषेशी जिव्हाळ्याचे संबंध असायला हवे. आणि नुसते जिव्हाळ्याचे संबंध असून उपयोग नाही, तर आपण त्या भाषेमधलं अधिकाधिक ज्ञानही आपण मिळवायला पाहिजे. ज्याप्रमाणे हवा ही बाहेर सुद्धा आहे आणि आपल्या शरीरात सुद्धा ऑक्सिजनच्या स्वरूपात आहे, त्याप्रमाणे आपली मराठी भाषा ही अंतर्बाह्य आपल्या सोबत असते. आता पाऊस पडत आहे, हे एक वाक्य आहे, पण पाऊस पडण्याच्या घटनेविषयी 2 वाक्यातून कशी प्रतिक्रिया देता येते आपण तेही बघूया. पावसाने स्वतः हजेरी लावून वनमहोत्सवाला दाद दिली. आणि दुसरं वाक्य असं आहे, सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले. या दोघं वाक्यांचा आपण जर विचार केला तर दोघं वाक्यांचे अर्थ हे भिन्न आहेत. पाऊस पडणे हा शब्द जरी दोघी वाक्यांमध्ये आलेला असला तरी सुद्धा दोघं वाक्यांचा अर्थ पूर्णतः भिन्न आहे. अशी अनेक वाक्य आपल्याला तयार करता येतील, त्यातून आपल्याला भाव खुलत जातील. भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करत असते. त्यामुळे तिचे अर्थ सौंदर्य करण्यावर आपल्याला खऱ्या अर्थाने म्हणता येईल की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. आणि सुरेश भटांचे हे शब्द उच्चारायला आपण खऱ्या अर्थाने पात्र ठरू हे विसरून चालणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण नुकताच बोलतो मराठी या पाठाचा उत्तरार्ध अभ्यासला. त्यावर काही आपण कृती बघूया. मित्रांनो, विभाग पहिल्यामध्ये अशा प्रकारच्या कृती आपल्याला साधारणतः येत असतात. पठित उत्तरावर आधारित 7 गुणांचा तो उतारा असतो. पहिली कृती आहे, भाषा समर्थपणे वापरण्यासाठी कोणतेही 2 मार्ग. आपल्याला जर भाषा प्रभावीपणे वापरायची आहे, समर्थपणे वापरायची आहे, तर कोणते 2 मार्ग आपल्याला या पाठातून लेखिकेने सांगितलेले आहेत. विचार करा थोडा आणि त्याची उत्तर द्या. थोडा विचार करायचा आहे आणि उत्तर द्यायचं आहे. तुम्हाला सुचत नसेल तर मी सांगतोय. पहिला मार्ग आहे शब्दांच्या मुळाकडे जाणे. मग ते आपल्याला कशातून जाता येईल, तर आपल्याला व्युत्पत्ती कोशाचा या ठिकाणी उपयोग करावा लागेल. व्युत्पत्ती कोश वापरल्याशिवाय आपण समर्थपणे भाषा वापरू शकत नाही. दुसरा आहे भाषेची शक्तिस्थळे जाणणे. भाषेची शक्तिस्थळे जाणणे. मित्र हो, हे 2 मार्ग जर आपण अवलंबले तर आपण भाषा समर्थपणे वापरू शकतो. पुढे शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे काय. आपण शब्दांची व्युत्पत्ती का शोधायची, तर सर्वप्रथम भाषेतील गंमत जाणून घेता येते. त्यानंतर दुसरं आहे खूप नवीन माहिती मिळते. त्यानंतर मित्रांनो तिसरं आहे शब्दांची पाळीमुळे किती दूरवर पसरलेली आहेत हे कळते. शब्दांची पाळीमुळे
किती दूरवर पसरलेली आहे हे कळते. त्याचप्रमाणे चौथा पण एक फायदा आहे, आपल्याकडून भाषिक चुका होत नाही. आणि पाचवा आहे, शब्द आपल्या मनामध्ये पक्का रुजतो. अशा प्रकारे शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचे आपल्याला काही फायदे निश्चित या ठिकाणी सांगता येतील. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज हा पाठ अभ्यासलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याविषयी नक्कीच कमेंट टाका. त्यानंतर व्हिडिओला सबस्क्राईब करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.